मी जर माझ्या लेकरांसाठी, माझ्या मराठा समाजासाठी जीव घेणं उपोषण करू शकतो, तर वेळ पडली तर जीव घेऊही शकतो. हे शब्द आहेत मनोजदादा जरांगे पाटील यांचे. हे नुसते शब्द नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सत्तेचे सिंहासन हादरवून टाकणारा एक ज्वालामुखी आहे. एका बाजूला सत्तेची प्रचंड ताकद, बहुमताचा माज आणि प्रशासकीय कटकार असताना, तर दुसऱ्या बाजूला फक्त एकच योद्धा, जो 58 लाख नोंदी आणि मराठा समाजाच्या भविष्यासाठी थेट दिल्लीचे तख्त हादरवून टाकायला निघाला. 29 ऑगस्टला नक्की असं काय घडणार आहे, ज्यामुळे मुंबईपासून दिल्लीपर्यंत धाकधूक वाढली आहे? जाणून घ्या या ऐतिहासिक लढ्याची संपूर्ण पडद्यामागची कहाणी. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. मराठा आरक्षणाचा लढा आता एका अशा निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय, जिथून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून ते सत्तेच्या केंद्रस्थानापर्यंत सध्या एकच नाव गाजतंय, मनोज जरांगे पाटील. सोलापूर, तुळजापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा, पंढरपूर, सांगली, आटपाडी, कवठे महांकाळ आणि वाळवा, जरांगे पाटील जिथे जिथे जात आहेत तिथे लोकांचा महापूर लोटतोय. बाळे, खेड, गुळवंची, कारंबा, नांदगाव अशा गावांमध्ये जेसीबी मधून होणारी फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी सांगते की हा लढा आता जनतेचा बनलाय. पण या तुफानामागे अनेक मोठे प्रश्न दडलेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंनी नक्की काय केलं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांनी थेट काय इशारा दिला? 58 लाख नोंदींचा खरा सस्पेन्स काय आहे? चला या सगळ्यांमागील सत्यक्रमाने समजून घेऊया. गोष्ट सुरू होते सत्तेच्या गल्लीबोळातून रचल्या गेलेल्या अशा डावांपासून, ज्याने लाखो मराठा तरुणांचे भवितव्य धोक्यात आणले. मराठा आंदोलकांना मिळालेली कुणबी प्रमाणपत्र ही वैध आणि खरी असूनही ती रद्द करण्याचे काम सुरू झाल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला. त्यांनी थेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. जरांगे पाटील संतापाने म्हणाले की बावनकुळे यांच्या पत्रांमुळे आणि आदेशामुळेच ही खरी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. हे मंत्रीच मुळात बोगस आहेत. बावनकुळेंनी मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे केले, मग त्यांना कसला वर्ण आलाय? बावनकुळेंच्या या चुकीमुळे आणि कृत्यामुळे आज देवेंद्र फडणवीस अडचणीत आलेत. इथेच जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना उघड पाडले. ते म्हणाले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या बावनकुळेंच्या या कारस्थानाची कल्पना फडणवीसांना असणारच. या सरकारमध्ये एकाही मंत्र्याला स्वतःची भाकर खायचा देखील अधिकार नाही. सगळे वरून चालते. त्यामुळे फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावं की ही प्रमाणपत्रे रद्द का केली. शिंदे आणि फडणवीसांनी आपल्या मंत्र्यांनी केलेल्या चुका वेळी सुधाराव्यात. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी जाऊन फडणवीसांची भेट घ्यावी आणि त्यांना समजावून सांगावे. अन्यथा आगामी काळात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे काही खरे नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांवर असलेल्या जरांगे पाटलांना रोखण्यासाठी केवळ प्रशासकीय पातळीवर नव्हे, तर राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरही घेरण्याचा प्रयत्न झाला. लक्ष्मण हाके आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर सातत्याने टीका केली होती. अजूनही करत आहेत. ते जरांगे पाटलांच्या मागे कोणीतरी मोठा नेता आहे असा दावा करत सदावर्तेंनी तर गाणे गाऊन टिंगल उडवण्याचा प्रयत्न केला. जो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय, तुम्हीही पाहिला असेल. यावर जरांगे पाटलांनी आपल्या नेहमीच्या गावरान आणि रोकड्या भाषेत उत्तर दिलं. हाके आणि सदावर्तेंना काय घंटा कळतय का? हे दोघे फक्त मराठा समाजात फूट पाडण्याचा डाव रचत आहेत. पण मराठा समाज आता अशा कोणत्याही डावाला बळी पडणार नाही. आणि त्याहून धक्कादायक खुलासा म्हणजे त्यांच्यावर रचल्या गेलेल्या हल्ल्याचा डाव. सोलापूर आणि तुळजापूरच्या सभेत जरांगे पाटलांनी सरकारचा बुरखा पाडला. ते म्हणाले, माझ्या दौऱ्यादरम्यान पोलीस बंदोबस्त जाणीवपूर्वक काढून घेतला जातोय. धाराशिवच्या सीमेनंतर माझी सुरक्षा बंद करण्यात आली. हे कशासाठी? तर माझ्या ताफ्यावर दगडफेक घडवून आणावी, हाणामारी व्हावी, आंदोलनात गोंधळ घालून आम्हाला अटक करावी आणि हे आंदोलन कायमचे चिरडून टाकावे. सरकार माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण मी सुद्धा जीव द्यायला आणि वेळ पडली तर जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. आता विचार करा, जरांगे पाटील या लढ्यातून नक्की काय मिळवू इच्छितात? ज्यांनी वडाळा येथील सभेत थेट आपल्या मागण्यांची यादीच
वाचून दाखवली जरांगे पाटलांनी. त्यांनी म्हटलं की 58 लाख कुणबी नोंदी, आम्ही 58 लाख नोंदींचे सर्व दाखले घेतल्याशिवाय आणि सातारा, कोल्हापूर तसेच हैदराबाद गॅझेट लागू केल्याशिवाय आता शांत बसणार नाही. दुसरी मागणी अशी की गुन्हे मागे घेणे, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योग व्यवसायांसाठी थेट निधी दिला जावा. जरांगे पाटलांनी मराठा तरुणांना एक अत्यंत मोलाचा आणि संयमी संदेशही दिला. शेतोडीत 2 फुटांच्या बांधासाठी आपापसात भांडून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा कष्ट करा आणि नवीन 1 एकर जमीन खरेदी करा. उच्च शिक्षण घेऊन समाजात अधिकारी वर्ग वाढवा आणि व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहा. समाजातील उद्योजक आणि स्थिरावलेल्या लोकांनी गरजू बांधवांना मदत केली पाहिजे आणि यासोबतच 29 ऑगस्टचा इशारा त्यांनी दिलाय. 29 ऑगस्ट पासून अंतरावली सराटीतून निर्णायक आणि शेवटची लढाई सुरू होते. अंतरावलीच्या आंदोलनाने मुंबई जाम झाली की सरकारला कळ लागते, तोवर लागत नाही. आता मेलो तरी बेहतर, पण समाजावर अन्याय होऊ देणार नाही. संपूर्ण मराठा समाजाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या आहारी न जाता एकजुटीने शांततेच्या मार्गाने एकत्र यावे आणि दिल्लीचे तख्त हादरवून सोडावे. मित्रांनो, हा संघर्ष आता केवळ कागदोपत्री आरक्षणाचा राहिलेला नाहीये. हा संघर्ष बनला आहे एका बापाचा, जो आपल्या मुलाला अधिकारी बनवू इच्छितो. हा लढा आहे त्या शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्याचा, ज्याच्या हक्कावर दरोडा टाकला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या धोरणांविरुद्ध जरांगे पाटलांनी फुंकलेले हे रणशिंग संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघणार हे स्पष्ट आहे. 29 ऑगस्टला जेव्हा अंतरवली सराटीत मराठ्यांचा जनसागर उसळेल, तेव्हा दिल्लीच्या तख्तालाही झुकावेच लागेल. कारण ही लढाई राजकीय स्वार्थाची नाहीये, तर 58 लाख नोंदींच्या आणि मराठा समाजाच्या अस्मितेची आहे. तुम्हाला काय वाटते? बावनकुळेंवर जरांगे पाटलांनी केलेले आरोप योग्य आहेत का? आणि 29 ऑगस्टला सरकारला माघार घ्यावी लागेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील. जर तुम्हाला हा थेट सत्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक मराठा बांधवापर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जनजागृती करा आणि अशाच तडाखेबंद आणि सडेतोड राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्याजवळ सर्वात आधी येईल. तोपर्यंत सावध रहा, काळजी घ्या. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.